झालं, त्याच्यावर 10 किलो निघाली. 10 किलोचा जास्तीचा तेवढ्याच खर्चात सगळे खर्च ते असतात, फक्त रिकव्हरी वाढल्यामुळं 10 किलो साखर जास्त मिळते. कोल्हापूरमध्ये वगैरे 13.5 किलो जास्त मिळते. त्यांचा त्या पटीनं भाव वाढतो. 1% तुम्हाला साधा मी विषय सांगितला, 350 रुपये जास्त मिळू शकतो. तर ते मिळवण्याचा प्रयत्न, हे मी जे सांगितलेलं सूत्र याच्यामुळे ते होणार, आणि ते झालं की तुम्हाला त्या पद्धतीने अधिक जास्तीचा भाव मिळू शकणार. ती आमची धडपड आहे, बाकी काही विषय नाही. बाकी सगळे खर्च कंट्रोल मध्ये असतात. फक्त आपला ऊस जो गव्हाणीत पडतो त्याच्यात साखर नसली तर कुणी जादू करू शकत नाही. इथून त्याच्यात जेवढी साखर आहे तेवढी तिथं काढू शकतात. साखर कारखाना म्हणजे काय? ऊसातून साखर काढणे. ती जेवढी त्या ऊसात आहे तेवढीच, त्या ऊसातच नसली तर काय काढणार? आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जरा सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला. 265 लावायला अजिबात अडचण नाही. आपण सगळ्या गोष्टींनी मदत करू, पण त्याला जो कालावधी आहे त्या कालावधीत लावा. आपल्याला अजिबात अडचणीचा विषय नाही. बाय रोज देऊ नका. नंबर 2 चा विषय, क्षमता, पूर्ण क्षमतेने कारखाना चालला. आपल्याला या वर्षी 20 लाख टन कमीत कमी गळीत करायचं आहे. 20 लाख टन 100% तेवढं गळीत करायला मदत करा. एकदा कारखाना सुद्धा कर्जमुक्त करा. कारखान्यावर जे 5 वर्षात कर्ज फेडीचा विषय असतो त्यातले 2.5 वर्ष संपलेत, 2.5-3 वर्ष, 2 वर्ष राहिले. ते एकदा ते जर झालं की तिसऱ्या कारखान्याला घेतलेलं कर्ज एकदा संपलं 2 वर्षात, की त्या व्याजाचा एका टनाला ऊसाला जवळजवळ 350 रुपये व्याजाचे पैसे वाढतात. आणि त्यामुळे ते एकदा कमी झाले की तो आणखीन भाव वाढण्यात मदत होऊ शकते. आणि म्हणून हे सगळं गणित आपल्याला तुमच्या हितासाठी व्यवस्थित बसवायचंय. त्या दृष्टिकोनातून मी आपल्याला ह्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. एआयच्या बाबतीत सगळं त्यांनी सांगितलं. मी पुन्हा रिपीट करण्यापेक्षा मी फक्त एक वाक्य वापरेल. एआय म्हणजे काय? कृत्रिम बुद्धिमत्ता. आणि एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इंग्लिश मराठी सांगितलं.